तर सततच्या पावसामुळे कांदा पिकाला मोठा फटका बसला आणि त्यामुळे कांद्याची आवक सुद्धा घटली आहे। कांद्याच्या दरात 20% वाढ झाल्यानं ग्राहकांमध्ये चलबिचल बघायला मिळते आहे। शेतकऱ्यांनी साठवून ठेवलेला कांदा खराब होऊ लागलाय। भविष्यात कांद्याचे भाव चढे राहण्याचा अंदाज व्यापारी वर्गातनं वर्तवला जात आहे। दुसरीकडे सततच्या पावसामुळे अर्जुन कदम या कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या शेतात अक्षरशः तळ साचलं। हे कांदे शेतात सडून त्याला उग्र वास येऊ लागलाय, त्यामुळे कदम यांचं नुकसान झालं। संपूर्ण आर्थिक गणित कोलमडल्यानं कदम सध्या हतबल आहे। मे महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांनी जो काही कांदा त्या ठिकाणी वावरातून काढून ठेवलेला होता व गोडाऊनमध्ये टाकणं बाकी होतं, त्या कांद्याचं मोठ्या प्रमाणावर नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे। साधारणतः आपण जर एकूण नुकसान जर बघितलं तर साधारणतः 20% हे नुकसान त्या ठिकाणी झालेलं आहे। परंतु हा कांदा जर 20% खराब झाला असला तरी कुठेही पॅनिक होण्यासारखी परिस्थिती नाही आहे। हा कांदा खराब झाल्यामुळे भविष्यामध्ये कांद्याचे दर 5 ते 6 हजार रुपये दर होतील अशी काही परिस्थिती नाही। यावर्षी कांद्याची लागवडसुद्धा मोठ्या प्रमाणावर शेतकऱ्यांनी केलेली आहे, त्यामुळे ह्या नुकसानीकडे बघत असताना कुठेतरी पॅनिक परिस्थिती निर्माण होईल व भविष्यामध्ये बाजारभाव वाढतील, हे सगळं बघून कुठलाही चुकीचा निर्णय त्या ठिकाणी केंद्र शासनाने शेतकऱ्यांच्या विरोधामध्ये घेऊ नये अशी शेतकरी वर्गाची त्या ठिकाणी मागणी आहे। 3 एकर कांदा लावला, 3 एकरला आम्हाला साधारण 2 लाखाच्या आसपास खर्च आला। एकरी 70,000 रुपयाप्रमाणे खर्च गृहीत धरून आपल्याला तेवढा खर्च आलेला आहे। आणि आजची परिस्थिती अशी झाली की 4 मे पासून सतत पाऊस पडतोय। आम्हाला साधारण 15 दिवसापूर्वी कांदे काढायचे होते, पण सततच्या पावसामुळे असं झालंय का पावसामध्ये पाणी साचलेलं पूर्ण कांदा सडून गेलेला आहे। त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचं आम्हाला उत्पन्न मिळणारच नाही आणि खर्च खूप झालेला आहे। तरी आम्हाला सरकारकडून अशी अपेक्षा आहे की किमान आम्हाला एकरी 1 लाखाच्या आसपास त्यांनी अनुदान देण्यात यावं व आमचं पुढचं भविष्य खूप काही धोक्यात निर्माण झालेलं आहे। वावर तयार करता येणार नाही,